नमस्कार, मी प्राध्यापिका मेधा दाते. 16 जानेवारी उदरभरण नोहे जाणीजे यज्ञकर्म. अन्नाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अन्न सेवन केले की ताकद मिळते, ऊर्जा मिळते. एक ना दोन दिवस कडक उपास करून बघा, मग जीव कसा घाबरा होतो. अहो 1-2 दिवस काय, अन्न कधी एकदा खातो असं आपल्याला होतं. मग 2500 वर्ष आपण यज्ञसंस्थाच बंद पाडून वैश्वानराला उपाशी ठेवले. त्याचे काय? 2500 वर्ष वैश्वानराला उपास घडवलाय, मग तो किती काकुळतीला आला असेल याचा विचार कोणी करायचा? आपणच ना. आपल्या भुकेची काळजी करायला आपल्या घरची माणसं असतात. आपली अशीच नेमकी जबाबदारी आपल्यावर नाही का? म्हणूनच आपण यज्ञ करायचा आणि सहजच फार मोठ्या पुण्याचे भागीदार व्हायचे. आपले छान पोट भरले की भरल्या पोटी माणूस सहज म्हणतो की अन्नदाता सुखी भव. तसेच परमेश्वर यज्ञातून मिळालेल्या आहुती स्वीकारून म्हणतो अन्नदाता सुखी भव. आणि हेच आपल्याला मिळणारे आशीर्वाद आहेत. असे शुभाशीर्वाद रोज जर नित्ययज्ञ केला, अग्निहोत्र केलं तर आपल्याला रोज मिळत राहतील आणि आपोआप आपल्या पापांच्या राशी नष्ट होतील, त्या नाश पावतील. आणि अशा पापांच्या राशी नाश पावणं हेच तर आपल्याला गरजेचं आहे. कारण आपला हा जन्म आहे, हा आपल्या वासनांचाच फेरा आहे. पण मुळात भूक ही अशी गोष्ट आहे की संपूर्ण विश्व ही पोटाची खळगी भरण्यासाठी धावाधाव करत असतं. ही धावपळ मिळाले की अन्न शांत चित्ताने बसून खाताना माणूस सुरुवातीला जे म्हणायचं ते इतकं श्रेष्ठ आपल्याकडं म्हटलं जातं, उदरभरण नोहे जाणीजे यज्ञकर्म. म्हणजे पोट भरण्यासाठी समोर आलेलं ताट हे फक्त उदर भरायसाठी नाही, तर हे यज्ञकर्म आहे. तो यज्ञातला राहिलेला शेष प्रसाद आहे. मग आपल्याला एकदम भूमिकाच बदलती. एकदा प्रसाद म्हणून स्वीकारलं की आपोआप तिखट गोड, आंबट खारट, तेलकट तुपकट, चमचमीत सगळे प्रकार कमी अधिकपणाकडे पाहिलेच जात नाही. उलट पूर्व सुकृत कामी आले म्हणून हा प्रसाद आपल्याला मिळाला, हा भाव निर्माण होतो. आणि साध्या मुखाने उच्चारलेल्या 4 शब्दाचा मनावर एवढा परिणाम होतो. तर नित्य यज्ञकर्मात मुखाने जर नित्य म्हणत आहुती दिली तर आपल्या घासाची काळजी तो परमेश्वर करणारच. तो का नाही करणार? सोपी कृती आहे. तो घास कधीही बंद न पाडू देण्याचं काम परमेश्वर करतो. आणि म्हणूनच आपण श्रेष्ठ असणारं दान ते करत राहायचं. मनाने प्रसन्न मन करायचं काम परमेश्वर करतो. दानामुळे धनशुद्धी होते, अन्नदानामुळे अन्नशुद्धी होते. भरभरून ईश्वर देत राहतो, त्यात न कमी पडता. म्हणून आपण दान संकल्पाने देणाऱ्याच्या भाग्याला तोड नाही असे म्हटले आहे. धन्य दातृत्व आणि धन्य अन्नदान, धन्य नित्यदान.